विद्यार्थ्यांनो नीट लक्ष द्या. आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं प्रकरण 7वं जे आहे गणितीय पदावलीचे सरलीकरण आणि हेच प्रकरण आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये 12वं आहे. हे बघा, हे प्रकरण आणि ते प्रकरण याच्यामध्ये फारसं काही वेगळेपण नाही. त्यामुळे तुम्हाला हे प्रकरण आलं की ते पण येणार आहे, त्यातले पण उदाहरणं सोडवता येणार आहे. चला तर पाहूयात या प्रकरणातील नमुना प्रश्न आणि त्यातील पहिला प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. 15 वजा 15 भागिले 15 गुणिले 6 चे सोपे रूप कोणते. हे बघा, सोपे रूप कोणते म्हणू द्या, सरळ रूप द्या म्हणू द्या, उत्तर काय म्हणू द्या, काय येईल म्हणू द्या, काही पण म्हणू द्या, आपल्याला गणित सोडवायचं हे लक्षात घ्यायचं. चला मला सांगा, या ठिकाणी 15 वजा 15 भागिले 15 गुणिले 6 याच्यामध्ये कोणती क्रिया आपण करणार. सुरुवातीला कोणती करणार. भागाकार. कोणती क्रिया करणार. भागाकार. मग भागाकारला बघा इथं चिन्ह देऊयात, म्हणजे रेगी कंस बनवायचा तिथं भागाकारच्या तिथं. आणि लिहिताना काळजी घ्यायची, ज्या खाली रेगी कंस बनवलेला आहे तिथंच त्याचं उत्तर बाकीचं जशास तसं लिहायचं. म्हणजे हे 15ला 15 वजाला वजा. आता याचं उत्तर लिहूया. 15ला जर 15 भागलं तर उत्तर काय येणार आहे 1. 15च्या पड्यात 15 1 नंबरला आहे. आणि पुढे जशास तसं गुणिले 6 लिहूयात. आता यामध्ये कोणती क्रिया करणार आपण. गुणाकार. पण इथं काय होतं, चुकून काही जण वजाबाकी करतात पहिल्यांदा आहे म्हणून करायचं नाही. मग आता हे 15 वजा तर जशास तसं आणि यांचा गुणाकार काय येईल 6. मग 15 मधून जर 6 कमी केले आपण तर 9 राहतील. आणि मग असं 9 कुठं आहे आपल्या पर्याय क्रमांक सी. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. काय अडचण. चला पुढे पाहूयात दुसरं उदाहरण. या ठिकाणी काय दिलंय 3 5 ए आणि सी बी 8. या जर ही एक 3 अंकी संख्या आहे वरची आणि खालची एक 3 अंकी संख्या आहे, त्या दोन्ही 3 अंकी संख्येची बेरीज केली तर काय येतंय 500. उत्तर काय येतं 500. तर मग आपल्याला ए बी सी च्या किमती, हा शब्द फार महत्वाचा बरं का. अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे सुरुवातीला ए आले तर पहिल्यांदा ए चीच किंमत असली पाहिजे, बी आले तर 2 नंबरला बी चीच किंमत असली पाहिजे, आणि सी आहे तर 3 नंबरला सी ची किंमत असली पाहिजे. मागं पुढे करून देतात आपण, उत्तर काढून सुद्धा फसतो अशा प्रश्नामध्ये. तसं करायचं नाही. तर बघा आपण सोडूयात. मला सांगा बरं, बेरीज तर करायची आपल्याला. एकक इथं उत्तर 0 आलं पाहिजे. मग खाली 8 आहे. मग 8 मध्ये अशी कोणती संख्या मिळवावी लागेल म्हणजे 0 येईल का. कारण 8 मध्ये जर 2 मिळवला आपण 10 होईल. बरोबर आहे की नाही. इथं 2 घ्यावा लागेल आपल्याला. बरोबर. इथं काय घेतलं आपण 2. मग 10 झालं, परंतु हातचा काय झाला 1 आलेला आहे. मग हा हातचा जिथं संख्या आहे त्याच्यामध्ये मिळवायचा. 5 आणि 1 6 झाले. आता 6 मध्ये किती मिळवावे लागतील म्हणजे बरोबर. म्हणजे बी च्या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला 4. म्हणजे 6 आणि 4 काय होईल 10. 10 ला पण हातचाला 1. आता बघा तो एक जी संख्या आहे त्याच्यात मिळवायचा. 4 झाली. 3 आणि 1 4. पण आपल्याला उत्तर काय पाहिजे. मग सी च्या ठिकाणी निश्चितपणे कोणता अंक असला पाहिजे 1 हा अंक असला पाहिजे. आता उत्तर लिहिताना आपल्याला कसं लिहावं लागेल. ए बी आणि सी यांच्या अनुक्रमे म्हटलंय. अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदा ए ची लिहावी लागेल. ए ची काय आली रे आपली 2. त्यानंतर बी ची लिहावी लागेल. बी ची काय आली 4. आणि शेवटी सी ची लिहावी लागेल. काय आहे 2. सी ची किंमत 1. मग असं 2 4 1 असं कुठं आहे पर्याय क्रमांक. हेच दिले ताकडे इथं. पण काय केलंय रे क्रम बदललाय की नाही त्याचा. मग अनुक्रमे म्हणल्यावर क्रम बदलून चालणार नाही. समजलं ना. ओके.
यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 फार सोपे प्रश्न आहे. 123, 234, 345 डॅश डॅश अशा दोन संख्या पुढच्या आपल्याला इथं 3 संख्या दिल्यात आणि क्रमाने पुढच्या 2 संख्या. काय म्हटलं, या संख्या रचनेतील पुढच्या 2 संख्या आहेत. मग याच्यामध्ये काहीतरी संख्येमध्ये असा संबंध आहे, श्रेणी आहे, आकृतीबंध आहे, रचना आहे, ती शोधायची आणि त्यानुसार पुढील संख्या लिहायची आहेत. तर पहा संख्या काय आहेत. जर आपण संख्या पाहिली, पहिली आहे 123, त्यानंतर आहे 234, त्यानंतर आहे 345 आणि पुढे आपल्याला 2 संख्या लिहायच्या. तर बघा आपण विचार करायला गेल्यावर एक तर ह्याच्यात फरकानं सुद्धा कळेल, फरक काढून सुद्धा कितीनं मोठ्या मोठ्या होत जातात ते पण बघितलं तरी लक्षात येईल. किंवा आणखी एक गोष्ट आहे, शतक स्थानी 1 आहे, पुन्हा शतक स्थानी 2 आहे, शतक स्थानी 3 आहे. आता शतक स्थानी काय यावं लागेल, 4. त्यानंतर बघा दशक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 3 आहे, दशक स्थानी 4 आहे. आता काय यावं लागेल, 5. त्यानंतर पहा एकक स्थानी 3 आहे, एकक स्थानी 4 आहे, एकक स्थानी 5 आहे. आता काय यावं लागेल, काय यावं लागेल, 6. ते आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आता ह्या 4 संख्यानंतर ही एक भेटली आपल्याला संख्या 456. आता पुढची पण शोधूया. तर बघा 1 2 3 4 आता मात्र 5. 2 3 4 5 आता मात्र 6. 3 4 5 6 आता मात्र 7. मग ह्या 2 संख्या असणार आहेत. असं कुठं आहे पर्यायामध्ये, 456 आणि 567 पर्याय क्रमांक सी. किंवा अजून बघा प्रत्येक संख्येत 101 किती मिळवल्यावर वजाबाकी करून बघा, 4 मधून 3 कमी केलं तरी 1. 111 मिळवल्यावर बघा प्रत्येक संख्येत यात जर तुम्ही 111 मिळवले तर पुढची संख्या 234 मिळेल. पुन्हा याच्यात जर 111 मिळवले तर पुढची संख्या 345 मिळेल. याच्यात जर 111 मिळवले तर पुढची संख्या 456 मिळेल. याच्यात 11 मिळवले तर 111 मिळवले तर पुढची संख्या मिळेल. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं काढलं तरी त्याचं उत्तर पर्याय क्रमांक सी येत आहे. काही अडचण नाही, सोपा प्रश्न आहे. त्यानंतर अशीच एक संख्या श्रेणी आहे, त्याच्याहून सोपी असल्यासारखी आहे. आणि बघा 4था प्रश्न, दिलेल्या संख्येच्या आकृतीबंधातील 3 ओळीचे निरीक्षण करून 4थी ओळ लिहा. आपल्याला 3 ओळी दिल्यात कोणत्या, 25 50 53 26 52 55 27 54 आणि 57. आडव्या ओळी असतात आणि उभे स्तंभ असतात, लक्षात घ्यायचं. आडव्या ओळी, मग तुम्ही आडव्याचा विचार केला तरी उत्तर येणार आहे आणि उभ्यांचा विचार केला तरी पण उत्तर येणार आहे. मग आपण उभ्या स्तंभाचा विचार करूया. बघा 25 27 म्हणजे काय झालंय, क्रमाने संख्या आल्यात. म्हणजे इथं येणार आहे 28 पहिल्या ठिकाणी. आता आपण इथं पाहूया 50 52 आता कारण 56 क्रमाने येणारी पुढील समसंख्या येत आहे. 50 च्या नंतरची 52, 52 च्या पुढची 54, आता 54 च्या पुढची 56. त्यानंतर 53 55 57 आता त्याचं कारण क्रमाने येणारी विषम संख्या. मग आपलं काय आलंय 28 56 59. असं कुठं आहे, पर्याय क्रमांक बी. बी हे आपलं उत्तर येणार आहे. पण अजून आडवी पण सांगतो तुम्हाला. आडवं बघा 25 आहे
25 दुनी आणि त्याच्यामध्ये 3 मिळवलंय 53. 26 दुनी 52 त्याच्यामध्ये 3 मिळवलंय. 27 दुनी त्याच्यामध्ये 3 मिळवलंय. आणि 8 ही तर 28 येणार क्रमाने येणारी. मग 28 दुनी आणि त्याच्यामध्ये 3 मिळवलंय. ओके, आडवं पण उभं पण समजलं ना. यानंतर नमुना प्रश्नामधलं शेवटचं आणि सोपा प्रश्न असणारा 5वा प्रश्न आपण सोडवणार आहे. पहा, 5वा प्रश्न असा आहे, पुढील संख्यावलीचे पुढचे पद सांगा. इथे एक आपल्याला संख्या श्रेणी, संख्यावली म्हणू द्या, मालिका म्हणू द्या, किंवा संख्या श्रेणी म्हणू द्या, किंवा काही पण म्हणू द्या, आपल्याला पुढचं पद काढायचं हे लक्षात घ्या. काय लिहिलेलं आहे? 2 3 5 7 11 आणि पुन्हा प्रश्नचिन्ह आहे बाळांनो. मग आपल्याला लक्षात एक गोष्ट येईल, ह्या सर्व संख्या कशा दिसत आहेत? बरोबर, कसल्या संख्येत? मग मूळ संख्येच्याच बाबतीत हा प्रश्न आहे. मग हे 2 नंतरची पुढची मूळ संख्या 3 नंतरची पुढची 5 नंतरची पुढची 7 नंतरची 11 नंतरची 13. म्हणून पर्याय क्रमांक बी 13 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि अशा पद्धतीने आपण नमुना प्रश्न यामधील जे 5 उदाहरणं होती, सोपी उदाहरणं, तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण असण्याचं कारणच नाही, कारण ते फारच सोपी होती. आपण या ठिकाणी थांबूयात. गणितीय पदावलीचे सरलीकरण नवोदय मधील 7वं प्रकरण, यातील आपण नमुना प्रश्न 5 पाहिलेले आहेत यापूर्वीच. आणि आता मात्र आपण त्या पुढील जो स्वाध्याय 7.1 या 7.1 या स्वाध्यायामधील उदाहरणे पाहणार आहोत. काळजीपूर्वक लक्ष द्या, यावर प्रश्न नक्कीच येणार आहे परीक्षेमध्ये सुद्धा. तर बघा प्रश्न काय आहे. पहिला, 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8 या पदावलीची किंमत किती आहे? म्हणजे ती पदावली सोडवायची आपल्याला. ही पदावली मी खाली लिहून घेतलेली आहे पुन्हा एकदा. 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8 यातली कोणती क्रिया आपण अगोदर करणार? यातली कोणती क्रिया आपण अगोदर करणार? कोणती क्रिया करणार? भागाकार. मग भागाकाराच्या खाली रेगी कंस तयार करा. त्यानंतर आपण काय करणार बघा, भागाकार क्रिया करताना हे बघा 4 न भागणार, तर 4च्या पाड्यामध्ये 120 कितव्या नंबरला आहे? ज्याला येत नाही त्याने बाजूला करून बघावं लागेल आपल्याला. तर डायरेक्टली भागाकार येतो आपल्याला, पण त्याच्या अगोदर हे 650 अधिक चिन्ह देऊन आता इथं हे बघा 4च्या पाड्यात 12, 4 त्रिक 12 आणि हे शून्याला पुन्हा वजा 15 गुणिले 8. आता या स्टेप्स मध्ये आपण कुठली या पायरीत कोणती क्रिया करणार? मग गुणाकाराच्या खाली रेगी कंस. फक्त तिथंच उत्तर, बाकीचं काहीही बदलायचं नाही. म्हणजे 650 अधिक 30 वजा याचं उत्तर 15 120. त्यानंतर खाली येऊयात. आता कोणती क्रिया करणार म्हणून आपण? बेरीज. 650 आणि 30 काय होतील? 600 आणि 30 वजा 120. आता मात्र वजाबाकी करणार. 0 मधून 0 कमी केले 0, 8 मधून 2 कमी केले 6, 6 मधून 1 कमी केले 5. काय आलं उत्तर? असं पर्यायामध्ये आहे का आपल्याकडं? आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. आलं का लक्षात? हा, याच्यामध्ये काय अडचण आहे का? पदावली फार सोपी आहे. आपल्याला 12वं प्रकरण सोडवताना तर आणखी इंटरेस्ट येणार आहे. खूप छान उदाहरण आहेत त्याच्यामध्ये. कुठल्या 12वं? शिष्यवृत्तीचं 12वं बरं का, नवोदय मधलं नाही. चला दुसरा प्रश्न बघूयात आपण.
2 5 10 17 डॅश डॅश या क्रमिकेतील पुढील पद आहे. हे बघा नवीन नवीन शब्द देतात. संख्यावलीतील, क्रमिकेतील, संख्या मालिकेतील, संख्या श्रेणीतील, काही पण म्हणू द्या. आपल्याला त्यातला संबंध बघायचा आणि त्यानुसार उत्तर काढायचं. बरोबर. आपल्याला काय दिलेलं आहे पहा. 2 पुन्हा 5 त्यानंतर 10 नंतर 17. इथं बघायला गेलं तर सुरुवातीला मला मूळ संख्या दिसली, पुढे मूळ संख्या दिसली, पण पुढे नाही, म्हणजे मूळ संख्या श्रेणी नाही. मग ह्या संख्या मोठमोठ्या होत गेल्यात हे तर मान्य, मोठमोठ्या होत गेल्यात हे तर मान्य. मग मोठमोठ्या होत गेल्यात म्हणून आपल्याला त्यात कितीचा फरक आहे ते काढावा लागेल. फरक काढायचा म्हणजे हे बघा ह्या दोघांमध्ये हे कितीने मोठी झालेली आहे. 3 ने प्लस 3 केलं की 5 येत आहे. ह्या 5 मध्ये किती मिळवलं आपण पुन्हा प्लस 5 केलं की 10 मिळतंय. बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा काय करावं लागेल. आता इथं आपल्याकडं एक अडचण होऊ शकते. बघा 3 मूळ संख्या होती. बरोबर. अजून याच्यामध्ये बघा 10 मध्ये आहेच की पुढे 10 मध्ये 1 मिळवायचं राहिलं. 10 मध्ये 7 मिळवले की 17 ही संख्या मिळते. बघा म्हणजे 2 मध्ये 3 मिळवले की 5, 5 मध्ये 5 मिळवले की 10 आणि 10 मध्ये 7 मिळवले की 17. काय मिळवलं आपण. मिळवलेल्या संख्येचा विचार केल्यावर 3 5 7 तर मूळ संख्या मिळवल्या असं मला पण वाटलं. बरोबर. मी पण विचार करणार मूळ संख्या. 3 नंतरची 5 मिळवली, 5 नंतरची 7 मिळवली, आता 7 नंतरची 11 मिळवणार. समजा 17 अधिक 11 काय होईल बाळांनो. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. पर्यायामध्ये बघा बरं जरा. पर्यायामध्ये 28 नाही म्हणजे प्रश्न चुकलाय का. नाही प्रश्न चुकला. आपण प्रश्न जो बनवलेला आहे त्याच्याशी सुसंगत विचार आपला नाही झाला. जर इथं 28 असतं तर आपण म्हणलो असतो आपलंच बरोबर आहे, आमचं का चुकलं. बरोबर आहे की नाही. पण 28 नाहीच ना, म्हणजे प्रश्न ज्याने बनवलाय त्याचं ते मूळ संख्येनं बनवलेलं नाही. मग बघूया अजून काय दुसरा एखादा संबंध येऊ शकतो. तर 3 विषम संख्या आहे, त्याच्या पुढची विषम संख्या 5 आहे, त्याच्या पुढील विषम संख्या. आता आपल्याला त्याच्या पुढील विषम संख्या माहित आहे ना, म्हणजे 9 मिळवून बघूयात. 17 अधिक 9 बरोबर 26. म्हणजे बघा आपल्याला या संख्येमध्ये जर प्लस 9 केलं तर उत्तर 26 येत आहे आणि 26 आपल्या पर्यायामध्ये सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. ओके. यानंतर पाहूया आपण तिसरा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. 3 कंसात 13 अधिक 6 गुणिले 7 भागिले कंसात 13 गुणिले 3 वजा दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा 12 वजा 4 गुणिले 2. आता हा सोडवायचा, हे सरळ रूप द्यायचे आपल्याला. तर सरळ रूप देताना बाळांनो नीट बघा. पहिली गोष्ट इथं 3 ह्या कंसाच्या बाहेर आहे म्हणजे तिथं गुणाकाराचं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं. कंस आणि संख्या यांच्यामध्ये कोणतंही चिन्ह दिलं नसेल तर तिथं कोणतं चिन्ह असतं. कायम लक्षात ठेवा, विसरायचं नाही. आता काय माहितीये का, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कंस सोडवायचा. पण कंस जर वेगवेगळे असतील का ते आपण एकाच वेळी सोडवले तरी चालतात. वेगवेगळे एक एक क्रिया करत बसायचं नाही, मग आपली स्टेप्स फार लांब जातील. हा कंस वेगळा आहे की नाही, हा कंस वेगळा आहे की नाही, हा कंस वेगळा आहे. मग प्रत्येकाची क्रिया एकाच स्टेप मध्ये करू शकतो आपण. हे बघा आता पहिल्या याच्यामध्ये ह्या कंसातली कोणती क्रिया करणार. गुणाकारच करू. ह्या कंसात तर एकच क्रिया आहे, हा कंसच सुटेल. आणि ह्या कंसात पण गुणाकार. समजलं काय करायचंय. चला माझ्या बरोबर लिहा. पहिला 3 गुणिले कंसात हे 13 जशाच तसं अधिक 6 7 42 लिहूयात 42. त्यानंतर भागिलेला भागिले. आता या कंसात कंस करण्याची गरज नाही, एकच क्रिया आहे, डायरेक्ट उत्तर येईल.
काय येईल रे? 11 त्रिक 33. ओके, हे वजाला वजा चिन्ह देऊया. या कंसात मात्र दोन क्रिया असल्यामुळे कंस राहील. हा, 12 वजा जशास तसं. आणि आता 4 दुनी 8. या पायरीला कुणाची काय अडचणी असते तुला? त्यानंतर पुढं बघूया. आता मात्र या याच्यामध्ये हा एक कंस आणि हा एक कंस आपण सोडून देऊया. बरोबर? कोणाची काय अडचण? हा, हे 3 गुणिले काय होईल यांची बेरीज? हा, 3 आणि 2 5, 4 आणि 1 5, 55 झाली. हे भागिले तसंच चिन्ह वजा, याचं उत्तर 4 झाले. सगळे कंस संपले आपले. बरोबर? आता आपली पदावली सरळ सरळ झाली, बिनकंसाची पदावली. बरोबर? मग आता काय सोडवणार आपण यातलं सांगा बरं मला. बरोबर, अगोदर गुणाकारच करणार. का गुणाकारच करायचा? सुरुवातीला आलाय. बरोबर आहे की नाही? सोडवूयात. आडवाच गुणाकार आला पाहिजे. 3 5 हाताला 3 5 15 आणि 165. पुन्हा लिहूया, भागिले 33 वजा 4. त्यानंतर सोडूयात. बघा आता कोणती क्रिया करणार? आता मात्र भागाकार. हे बघा, 33 असलं म्हणजे घाबरायचं नाही. भागाकार करताना एकक स्थानचा अंक आणि इथला अंक याचा विचार करायचा. एकक स्थानी इथं 3 आहे, इथं 5 आहे. मग 3च्या पाड्यात 5 बघा बरं. एकक स्थानी कधी येऊ शकेल? एकक स्थानी कधी येऊ? 5व्या नंबरला येईल. म्हणजे 33 गुणिले 5 केलं तर आपल्याला हे उत्तर मिळू शकतं. 5 त्रिक हाताला 5 त्रिक 15 आणि 1 आहे का नाही? 33च्या पाड्यात कितव्या नंबरला आहे? म्हणून ह्याचं उत्तर काय येईल? डायरेक्ट 5 वजा 4. आणि 5 मधून जर 4 कमी केले तर 1. आणि असं 1 कुठं दिसत आहे आपल्याला? पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी 1 आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. ओके, चला यानंतर आपण पाहूया 4था प्रश्न. बघा प्रश्न काय आहे. 1/13 चौकटी कंसात 7 अधिक 2 गुणिले 5 गुणिले 11 अधिक 2 गुणिले 13. हे सोडवल्यास उत्तर येईल. उत्तर येईल काय? सरळ रूप दिल्यास उत्तर येईल. काय पण असू द्या, उत्तर काढायचे आपल्याला, पदावली सोडवायची. तर आपण अगोदर कंसातली क्रिया करणार. हे बघा, आता लक्षात घ्या. या ठिकाणी जर विचार केला तर आपण सुरुवातीला कोणती क्रिया करूयात? गुणाकार. बरोबर? कंसात पण गुणाकार करावीच लागेल की. म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 11. 2 गुणिले 5 गुणिले 11 इथपर्यंतची क्रिया करू. नुसती स्टेप वाढेल वाढू द्या, काय हरकत नाही. 1/13 चौकटी कंसात माझ्या बरोबरच लिहायचं. तुम्ही माझ्या बरोबर सोडवायचं, माग राहायचं नाही. माझ्या बरोबर सोडवायचं. हा, इथं बघा, हे 7 ला 7 तसंच अधिक. बोला बरं आता काय करावं लागेल आपल्याला? हा, ह्या तिघांचा गुणाकार, तिन्ही संख्येमध्ये गुणाकार आहे. मग 2 पंचे 10 आणि 11चा गुणाकार 111 नसतो, 110. 11 आणि 10 110. म्हणजे त्यांचा गुणाकार आला 110. इथपर्यंत कोणाची काय अडचण आहे का? पुढे जशाच तसं अधिक 2 गुणिले 3 कंस बंद. आता या दुसऱ्या 13. ओके ओके 13 आहे. हा, अशी चूक झाली की चूकच. पुन्हा तसंच उत्तरच वेगळं येतं आपलं खाली. 13 आहे. आता बघा 1/13 चौकटी कंसात कोणती क्रिया करावी लागेल? इथं आपल्याला फक्त गुणाकारच करूया. मग इथं 7 अधिक 110 अधिक बोला, हा 13 दुनी 26 चौकटी कंस बंद.
आता आपण सोडूयात. आता काय सोडवणार? सगळे फक्त बेरीजच आहे, एकाच ह्याच्यात करू शकतो आपण आता, कारण एकच क्रिया आहे. सगळ्याची एकदा सोडू, एकदा ही जी करून पुन्हा दुसऱ्याची करण्यापेक्षा सगळीच एकदा करूयात. हा 1/13 गुणिले मगाशी सांगितलं होतं बघा, कंस आणि बाहेर जर संख्या असेल त्यामध्ये कशाचं चिन्ह असतं? गुणाकार. गुणिले हे बघा, आता यांची बेरीज बघा बरं, सगळ्यांना येते का? इथं करू का उभी मांडावी लागते? 6 आणि 0 6, 6 आणि 7 13ला हाताला. आता दशक स्थानी 2 आणि 1 3 आणि 1 4 आलं. आता शतक स्थानी हातचा काही नाही, काहीच नाही, फक्त काही 143. बरोबर आहे? काय अडचण कोणाची? हा आता मात्र तुम्हाला माहिती आहे याच्या खाली काय असतं रे? 1 असतं. आणि गुणाकारामध्ये काय? छेदस्थानच्या संख्येनं जर अंशस्थानी भाग जात असेल तर भाग घालवायचा. 13 ही मूळ संख्या आहे, आता 13नच भाग जायला पाहिजे वर, तर जातोय. बघा बरं, 13 1 13च्या पाड्यात 14 बघा. मग 13 1 उरले किती रे? इथं संख्या काय झाली? 13 1 म्हणजे बघा वर काय काय राहिलंय? 1 गुणिले 11 आणि खाली काय राहिले बघा नो? 1 गुणिले 1. हे काही लिहिण्याची गरज नसते, पण तरी पण ह्याचं उत्तर 11 1 11 अंश छेद 1 म्हणजे काय रे? 11. असं पर्यायामध्ये कुठं आहे का बघा बरं? आहे की नाही पर्याय क्रमांक सी? काय अडचण आहे का मग तुम्हाला? कुठं समजलं नाही असं आहे का सांगा मला. कुठं समजलं नसेल तर सांगतो. आणखी काही नाही याच्यामध्ये. अगोदर काय केला? गुणाकार. पुन्हा दुसऱ्या स्टेप्सला पण एकदा गुणाकार, तिसऱ्या स्टेप्सला बेरीज आणि चौथ्या स्टेप्सला कटवा कटवी. थोडस शिकवलंय आहे की नाही, पण काही गोष्टी थोडस अपूर्णांकामधल्या क्लिअर पुढच्या प्रकरणात करूया. ओके, समजलंय ना? यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न असा आहे, कंसात 20/5 भागिले 2 अधिक कंसात 16/8 कंस बंद गुणिले 2 अधिक कंसात 10/5 कंस बंद गुणिले कंसात 3+2 चे उत्तर काय? 2022 ला आलेला प्रश्न आहे. याच्या अगोदरचा पण 2021 ला आलेला प्रश्न होता. हे लक्षात घ्या, असे प्रश्न येतात, समजून घ्या. फार सोपं आहे, तुम्हाला माझ्या अगोदर सोडवता येते मला माहिती आहे. आता चला बरं सोबत सोडवा माझ्या. चला सोडवूयात आपण. बघा आता मी सांगतो त्या पद्धतीनं. तुम्हाला माहिती आहे अगोदर ब्रॅकेट कंस आपल्याला काय करावं लागतो? सोडवून घ्यावं लागतं. कंस मामाचा काटा काढायचा आधी. कंस मामाला कडू असते की नाही, अडचण निर्माण करतोय. जशी कृष्णाला केली तशी आपण बी कृष्ण आहेत असं समजायचं, कंसाचा काटा काढायचा. हा मग बघा काय करायचं, कंसातल्या क्रिया सगळ्या सोडवायच्या. आता कसं आहे, एकात एक कंस आहेत का? एकात एक आहेत का? नाही. वेगवेगळे आहेत का नाही? मग वेगवेगळे आहेत म्हणल्यावर एका स्टेप्सला आपल्याला सगळ्याला सुद्धा सोडवता येतं. याच्यात एकच क्रिया आहे. हे बघा, ही पण एकदाच करूया, हा पण कंस एकदाच सोडवूयात, हा पण कंस एका स्टेप्सला. हे सगळे चारीच्या चारी कंस आपल्याला एका स्टेप्सला सोडवता येतील का? कारण एक एकच क्रिया आहे. चला सोडूयात. समोर बघा, इथं मात्र काय करावं लागेल आता आपल्याला? भागाकार. बोला बरं. 5 चोक 4 आलं. आता इथं काय करावं लागेल आपल्याला? जशाच तसं लिहावं लागेल. भागिले 2. हे अधिकला अधिक, अधिकला अधिक चिन्ह. आता मात्र हे सोडवता येईल आपल्याला. म्हणजे काय येणार आहे? 8 2 16 2. हे तसंच लिहावं लागेल. गुणिले 2 अधिक. आता हा कंस सोडूयात आपण. 5 2 10. हे गुणिलेला गुणिले चिन्ह. आता हा कंस सोडूया. 3 आणि 2 5. बघा बरं किती स्टेप्स. एकदाच 4 कंस सोडवले आपण सगळे. आता मात्र बिन कंसाची. कंस मामा कटला. आता कंस मामा नाही. आता सरळ सरळ पदावली तयार झाली आपल्याकडे. मग याच्यातली क्रिया कोणती करणार? आता मात्र एक एक क्रिया करत चालायचं. आता मात्र तसं नाही करायचं. भागाकार.
चला करूयात, बोला बरं. करत राहायचं बोलत बोलत. बे दोन्ही पुढचं जशाच तसं. अधिक 2 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 5. आता कोणती क्रिया करणार आपण? इथं आहे गुणाकार. चला 2 अधिक बे दोन्ही अधिक 2 गुणिले 5. आता कोणती क्रिया करणार अजून? गुणाकार. 2 अधिक 4 अधिक 10. आता कोणती क्रिया करणार? आता काय म्हणा बेरीज आहे तर कोणती करणार आम्ही म्हणा. एकत्रित केलं तरी चालेल डायरेक्ट. 10 आणि 4 14 आणि 2 मग या ठिकाणी 16 आलेला आहे. काय अवघड होतं का? दिसायला मोठा असतं रे, सोपं आहे काय की नाही. म्हणून आपलं उत्तर येतंय 16. आणि असं कुठं आहे बाळांनो? पर्याय क्रमांक. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. बघा 2022च्या परीक्षेला आलेला प्रश्न होता. सोपं होतं की नाही? ओके. चला यानंतर पाहूया आपण 6वं उदाहरण. नीट लक्ष द्या. 6वं उदाहरण पाहत आहोत आपण. 6व्या उदाहरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. 36 वजा महिरपी कंसात 18 अधिक चौकटी कंसात 14 वजा साध्या कंसात 15 वजा 8 भागिले 4 गुणिले 2 साधा कंस बंद चौकटी कंस बंद महिरपी कंस बंद आणि त्याची किंमत काढायची. म्हणजे सोपं रूप द्यायचे, सरळ रूप द्यायचंय. आपण सुरुवातीला काय करत असतो? सगळ्यात मधला कंस सोडवतो. सगळ्यात मधला. तर आता मधल्यामध्ये हा कंस आहे साधा कंस. हा सोडवायचा आहे आपल्याला. तर याच्यामधली कोणती क्रिया करावी लागेल? सुरुवातीला आपल्याला इथं 15 वजा 8 भागिले 4 गुणिले 1. कोणती क्रिया करावी लागेल? भागिले 4 आणि की भागिले जे 4 आहे की क्रिया करावी लागेल. 8 भागिले 4. चला करूया. होऊ द्या मोठं, काय अडचण नाही. 36 वजा महिरपी कंसात 18 अधिक काल सराव केला का नाही महिरपी कंसाचा घरी? आठवण सुद्धा नाही म्हणा, आजच आठवलं. पुढं तुमच्यापाशी आलं की आठवतंय म्हणा. वजा साध्या कंसात 15 वजा. आता करूयात क्रिया. काय येईल रे? 8 कसं? एक म्हणलं की दुसरा बी एक म्हणते. 4 दोन्ही गुणिले 2 साधा कंस बंद चौकटी कंस बंद महिरपी कंस पण बंद. पुढच्या स्टेप्सला आता कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला? गुणाकार. तर बघा 36 वजा महिरपी कंसात 18 अधिक चौकटी कंसात 14 वजा साध्या कंसात काय लिहू? 15 तसंच वजा. आता काय क्रिया आली? गुणाकार. म्हणजे दोन्ही 4. या ठिकाणी 4 लिहिलं. साधा कंस बंद चौकटी कंस बंद महिरपी कंस पण बंद. आता पुढं आता कोणती क्रिया? मधला कंस वजा बाकीचा. 36 वजा महिरपी कंसात 18 अधिक साध्या तर वजा कुठून चिन्ह आलं इथं 18 अधिक साध्या चौकटी कंसात 14 हे वजा काय रे येईल उत्तर त्याचं? 15 मधून 4 कमी केले तर 11. चौकटी कंस बंद आणि महिरपी कंस पण बंद. आता मध्ये कोणता कंस आहे? मग या चौकटी कंसातली क्रिया करायची. चला लिहूयात. 36 वजा महिरपी कंसात काय आहे? 18 अधिक आता याचं उत्तर चौकटी कंसातला 14 मधून 11 कमी केले तर त्यानंतर महिरपी कंस बंद. आता एकच कंस मारायला आणि त्याला बी काढायचं बाजूला. 36 वजा काय येईल रे? 18 आणि 3 21 आणि 36 मधून जर 21 कमी केले तर किती राहतात? 15. मग उत्तर काय येणार आहे? 15. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. समजलंय ना? ओके.